सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई महापालिकेच्या कारवाईला सुरुवात। मुख्य अभियंत्यासह एकाचं निलंबन तर दोघांची खात्यांतर्गत चौकशी सुरू। पूल दुर्घटनेतील दोषींना शिक्षा होणारच, दुर्घटनेत जखमी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा। सीएसएमटी स्थानकाजवळच्या पूल दुर्घटनेत मृत्यू झालेल्या डोंबिवलीतील 3 मैत्रिणींवर अंत्यसंस्कार। शोकाकुल वातावरणात दिला अखेरचा निरोप। बुलेट ट्रेनवर 1.25 लाख कोटींचा खर्च करण्याऐवजी मुंबईतील रेल्वे स्थानक सुधारा, शरद पवारांचा सरकारला सल्ला। राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर। मावळमधून पार्थ पवार तर शिरूरमधून अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात, तर नाशिकमधून छगन भुजबळ यांच्याऐवजी समीर भुजबळ। शिवसेना भाजप युती म्हणजे फेव्हिकॉलचा मजबूत जोड, कधीच तुटणार नाही। सेना भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा। बहुजन वंचित आघाडीकडून 37 उमेदवारांची यादी जाहीर। मात्र अकोला, सोलापूर, औरंगाबादच्या उमेदवारांसंदर्भातला सस्पेन्स आजही कायम। स्वाभिमानी शेतकरी संघटना महाआघाडीत सहभागी होणार। हातकणंगलेसह सांगली किंवा वर्ध्याची जागा सोडायला काँग्रेस तयार असल्याचा राजू शेट्टींचा दावा। राज्यातील मोठ्या घराण्यांमधील व्यक्ती भाजपमध्ये येणार। महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट। आणि आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी क्रिकेटपटू श्रीसंतवरील आजीवन बंदी सुप्रीम कोर्टाने हटवली। श्रीसंतला मोठा दिलासा।